प्रियांनो, आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. आपलं बायबल आपण उंच करूया आणि सर्वजण माझ्या मागे एक कबुली द्या. आज मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडं माझे कान लावतो. मी देवाचं वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. हे वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवतो आणि म्हणून परमेश्वराचं वचन आज मला जीवन देणार, माझ्या संबंध देहाला आरोग्य देणार. हालेलुया. या वचनाच्या द्वारे मी अशा झाडासमान बनणार आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे आणि जे काही मी हाती घेणार आहे त्यामध्ये मी यशस्वी होणार आहे. कारण देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभू, आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत की तुझं वचन तू आम्हाला दिलंस. तुझं वचन किती महान आहे, महान व अतिमोलवान वचन तू आम्हाला दिलेस. तुझ्या पुन्हा एकदा आज या वचनावर आम्ही मनन करत असताना तुझ्या या वचनाच्या द्वारे आज प्रत्येकाला बलवान केलंस प्रभू. विश्वासामध्ये दृढ बनवलंस. सर्व भय आणि भीती नष्ट केलीस. प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा पिते आम्ही तुला देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, परमेश्वर खूप चांगला आहे आणि खरोखर तो आज या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. प्रियांनो, तो आपल्या बरोबर आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये. त्याने तुम्हाला माहिती आहे बायबलमध्ये 365 वेळेस लिहिलेले, भिऊ नको मी तुझ्या बरोबर आहे, भिऊ नको मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तो देव ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली तो देव तुमच्या बरोबर. हालेलुया. आणि तो म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला कधीच टाकणार नाही. आणि मी कारण आहे, या कारणामुळं प्रियांनो आपल्याला कधीही कोणत्याही परिस्थितीला, कोणत्याही माणसाला, कोणत्याही संकटाला, कोणत्याही सैतानाला भ्यायचं नाही, भ्यायचं. हालेलुया, हालेलुया. आपला विषय चालू आहे. ऍक्च्युली मला मागच्या आठवड्यातच संपायचा होता पण समहाव आपल्याला ते जमलं नाही. पण आज आपण हा विषय संपवणार आहोत कारण काही महत्वाच्या गोष्टी राहिल्या. हालेलुया. जे मला मागच्या आठवड्यामध्ये शेअर करता येण्या आल्या. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं 1 पेत्र 5 अध्याय आणि 8 वचन, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. काय सांगते ते बायबल? तुमचा शत्रू. सर्व बोला, शत्रू. कोण आहे आपला शत्रू? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, कोणता माणूस आपला शत्रू नाही, कोणता व्यक्ती आपल्या शत्रू नाही. आपल्या सर्वांचा एकच शत्रू आहे. आणि तो शत्रू तुमचा इतकंच नाही, तो देवाचा पण शत्रू आहे. सैतान हा देवाचा पण शत्रू आहे आणि सैतान हा तुमचा आणि माझा पण शत्रू आहे. माहितीये का? कारण तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. हालेलुया. मग तो बोलतो देव माझा दुश्मन आहे आणि देवाचे लेकरं पण माझे कोण आहेत? दुश्मन. आणि तो दुश्मन आहे म्हणून नेहमी कुयुक्त्या करत असतो की आपला नाश व्हावा. आणि त्याची सर्वात मोठी युक्ती काय माहिती तुम्हाला? इथं बायबल सांगतं सैतान काय? हा गर्जणाऱ्या, सर्व बोला, गर्जणाऱ्या सिंहासारखा. गर्जणाऱ्या. कसा आहे सैतान? गर्जणाऱ्या सिंहासारखा. सैतानाची जी सर्वात मोठं जे शस्त्र आहे ते काय माहिती? भीती. काय? भीती. पहिलं तो भीतीचं वातावरण निर्माण करतो
काय करतो? भीतीचं वातावरण. आणि मग ते भीतीचं वातावरण ज्यावेळेस पूर्णपणे तयार होतं, दहशत निर्माण होती. काय निर्माण होती? दहशत. आहे की नाही? आपण घाबरून जातो, आपण एका कोपऱ्यामध्ये लपून बसतो आणि मग तो येतो आणि मारून टाकतो. सैतान हा भीतीच्या द्वारे कार्य करतो. सैतान कशाच्या द्वारे कार्य करतो? भीतीच्या द्वारे. म्हणून इथं काय म्हटलं? गर्जणाऱ्या. आणि एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सैतान जरी गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, हालेलुया, सैतान कोण आहे? गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. पण बायबल सांगतं या गर्जणाऱ्या सिंहाचे दात येशूने तोडून टाकलेले. सैतान काय करतो? फक्त ओरडतो, मारून टाकतो. मी अनेक दुष्टात्मे लागलेले लोक बघितलेले ना, ते बघ, मी तुला मारून टाकल, मी बोलतो मार. हालेलुया. तिला मारणार आहे. हालेलुया. प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, पण त्याचे दात येशूने मात्र, विशेष करून विश्वासणाऱ्यांसाठी, हालेलुया, येशूने कुठं त्याचे दात तोडून टाकले? तुम्हाला माहिती आहे कुठं? क्रूस खांबावर. क्रूस खांबावर येशूने काय केले? त्या सैतानाचे दात तोडून टाकले. बायबल सांगतं ना, कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय, कलसेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 14 आणि 15 वचन. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. हालेलुया. प्रियाने, तो बायबल सांगतं आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र. सर्व बोला, ऋणपत्र. पुन्हा एकदा बोला, ऋणपत्र. ऋणपत्र म्हणजे काय? कर्ज. कर्जाचं ऋण म्हणजे कर्ज. आपल्या सर्वांच्या डोक्यावर काय होतं? कर्ज होतं. कसलं कर्ज होतं? पापाचं कर्ज होतं, है की नाही? पण बायबल सांगतं येशूनी ते ऋणपत्र फोडून टाकलं. काय केलं? ते ऋणपत्र, जे कर्ज होतं आपल्यावर, ते सर्व कर्ज येशूने फेडलं. हालेलुया. तुम्हाला माहिती किती कर्ज होतं? किती करोड कर्ज होतं? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे आपल्यावर मरणाचं कर्ज होतं, कारण पापाचं वेतन काय? मरण. बायबल सांगतं कोणताही माणूस आपल्या भावाला मरणातून मुक्त करू शकत नाही. त्याला मुक्त करण्यासाठी जी किंमत आहे, माणूस कधीच देवाकडं ती किंमत देऊ शकत नाही. मरणातून मुक्त करण्याची किंमत, सोनं, चांदी, हिरे, या जगातली सर्व संपत्ती आपण जर बोललो मी देवाला देईल, पण प्रियांनो, ही संपत्ती तर देवाचीच आहे. तुम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून मरणातून आणि पापातून आणि सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग होता. आणि तो मार्ग काय? स्वतः देव, जो प्रभू येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने स्वर्ग सोडलं, माणूस बनला आणि क्रूस खांबावर बायबल सांगतं त्याने त्याचा प्राण दिला. त्याने त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडलं आणि त्या रक्ताने ते ऋणपत्र खोडून टाकलं. हालेलुया.
तर बायबल सांगतं ऐका, त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर, सर्व बोला, वधस्तंभावर जयोत्सव करून, वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. हालेलुया. प्रियांनो, येशूचं सैतानाबरोबर युद्ध कुठे झालं माहिती तुम्हाला? क्रूस खांबावर, त्या गेतसेमने बागेमध्ये. आठवतं तुम्हाला? हालेलुया. येशूचं युद्ध झालं त्या क्रूस खांबावर, आणि त्या क्रूस खांबावर येशूनी प्रियांनो त्या सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून कुठं झालं युद्ध? कुठं झालं? वधस्तंभावर. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू त्या वधस्तंभावर प्रियांनो ज्यावेळेस त्याने प्राण दिला, ज्यावेळेस येशूने त्याचं रक्त सांडलं, हालेलुया, काय झालं? बायबल सांगतं प्रियांनो ना, सैतानाची सर्व सत्ता, सैतानाचा सर्व अधिकार हा समाप्त झाला. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं बंधुजनांनी सैतानावर विजय मिळवला. कशाच्या द्वारे? कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे. प्रकटीकरण याचा 12वा अध्याय आणि 10 वचन काय सांगतं? की बंधुजनांनी सैतानाला हरवलं. कशाच्या द्वारे? कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे आणि आपल्या साक्षीच्या वचनाच्या द्वारे. कारण त्या कोकऱ्याच्या रक्ताने काय झालं? काय झालं? आपले सर्व पाप, सर्व कर्ज संपलं. हालेलुया. आपण आता कर्जबाजारी नाहीये, आपण प्रियांनो मुक्त आहोत. हालेलुया. 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 आणि काय झालं माहिती तुम्हाला? ज्यावेळेस आपण कर्जातून मुक्त झालो, आता बघा, ज्यावेळेस आपल्यावर कर्ज होतं, सैतान यायचा आपल्या डोक्यावर बसायचा. आपण पापी होतो ना, आपण कर्ज बाजारी होतो. ज्यावेळेस कोणत्या व्यक्तीने कर्ज घेतलं तर काय होतात? ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ते लोक सारखे, कधी देणार आहे रे, कधी देणार आहे रे, या आठवड्यात द्या, नाही तर बघ घरी खूप भांडण करत. किती लोकांना अनुभव आहे कर्ज घेत. ज्यावेळेस कर्ज घेतो मग घरामध्ये सारखे ते लोक येतात नाही का, हे कधी देणार आहे माझं पैसे. हालेलुया. तसंच सैतान नेहमी यायचं नाही का, कर्ज. आपण कारण कर्ज बाजारी होतो, आपण पापी होतो, आपल्यावर त्याचा अधिकार होता. पण प्रियांनो, ज्यावेळेस येशूने रक्त सांडलं, त्या रक्ताने आपलं सर्व कर्ज येशूने फेडून टाकलं आणि आपल्याला कर्जातून मुक्त केलं. हालेलुया. आणि खरोखर त्याच वेळेस काय झालं? सैतानाचे दाब तोडून टाकले. म्हणून जरी तो गर्जना करणारा सिंह आहे, पण तो असा सिंह आहे त्याला धाकच नाही येत आता. हालेलुया. तो फक्त ओरडतो. काय करतो? ओरडतो. हालेलुया. अटॅक जरी केला तरी आता चावतो ना, काहीच नाही. हालेलुया. फक्त काय? भीती. म्हणून त्याला काय म्हटलं? गर्जना करणाऱ्या सिंहासारखा. भीतीचं वातावरण, भीतीचं वातावरण सैतान निर्माण करतो. हालेलुया. डॉक्टरकडे गेले. आजकाल डॉक्टरचं तर म्हणजे असं ना, तुम्हाला खूप डेंजर रोग झाले, तुमचं काही खरं नाही. आता आम्ही प्रयत्न करतो पण चान्सेस खूप कमी आहेत. मला असा कधीच डॉक्टर भेटला नाही माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत. हालेलुया. की तो बोलला काहीच चिंता करू नका, आम्ही औषधाने तुम्हाला पूर्णपणे बरं करून टाकू. मला कधीच असं औषध म्हणजे डॉक्टर भेटला नाही. हालेलुया. है ना? तुला माहिती आहे, सैतान या जगातील लोकांचा, व्यक्तींचा उपयोग करतो. कशासाठी? आपल्या जीवनामध्ये
भीती निर्माण करण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये काय करण्यासाठी? भीती निर्माण करण्यासाठी. आणि ज्यावेळेस ही भीती निर्माण होते, आपण जर खरोखर घाबरलो, भिलो, जसा ना योग काय बोलतो, ज्या गोष्टीला मी भीत होतो ती गोष्ट माझ्यावर आली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टीला तुम्ही भिणार ती गोष्ट तुमच्यावर येणार. आमेन. आणि म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, हालेलुया, है ना, तुम्हाला आणि मला कधीही कोणत्याही परिस्थितीला, सैतानाला, माणसाला, जगाला, जगातल्या गोष्टींना, वादळाला, वाऱ्याला कशालाच भ्यायचं नाही भ्यायचं, कशालाच भ्यायचं नाही. हालेलुया. का नाही भ्यायचं? सांगा मला, का भ्यायचं नाही? कारण येशू माझ्या बरोबर आहे. येशू तर कशालाच भिला नाही. आमेन. बायबल सांगतं, येशू एकदा त्याच्या शिष्यांबरोबर ना वादळा, तो होडीमधून चालला होता, तिथं वादळ आलं, वारं आलं. आणि ज्यावेळेस ते वादळ आणि वारं आलं, त्याचे शिष्य भीतीने ओरडायला लागले. बायबल सांगतं, काय करायला लागले? भीतीने. तर येशू झोपलेला होता. येशू काय करत होता? शेवटी त्याच्या शिष्यांनी हालवलं, येशू उठा, गुरुजी उठा, मी मरत आहे, तुम्हाला काय वाटत नाही का? येशूने काय केलं? येशू पण त्यांच्यासारखा ओरडायला लागला, अरे आपण मरणार, आता आपण मरणार, आता आपण मरणार. येशूने काय केलं? येशू उठला, त्याने त्या वादळाला आज्ञा दिली, शांत हो, आणि ते वादळ काय झालं? शांत झालं. आणि मग येशू त्याच्या शिष्यांना बोलला आणि विचारलं, तुमचा विश्वास कुठं आहे? हालेलुया. मग प्रियांनो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचंय, येशू कधीच कोणत्या गोष्टीला भिला नाही. येशू मरणाला पण भिला नाही. आमेन. तुम्हाला आणि मला मरणाला पण द्यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसांपूर्वी मी एक फोटो बघितला. इराणमध्ये एक विश्वासणारा होता, येशूवर विश्वास ठेवणारा तो व्यक्ती होता. इराणमध्ये तुम्हाला माहिती आहे, सर्व लोक मुसलमान आहेत. जर कोण ख्रिस्ती बनलं तर त्यांना लगेच मरणाची शिक्षा देतात. आणि हा व्यक्ती ख्रिस्ती बनला होता, त्याला पकडलं आणि त्याला शिक्षा झाली, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस त्याला ती शिक्षा देणार होते, त्यांनी ती फाशी त्याच्या गळ्यामध्ये घातली. तो हसत होता, आनंद करत होता, मी माझ्या घरी चाललो. हालेलुया. मरणाला भिला नाही. तुम्हाला आणि मला मरणाला भ्यायचं नाही. हालेलुया. हालेलुया. कोणत्याच गोष्टीला भ्यायचं नाही, कोणत्याच आजाराला भ्यायचं नाही, गरिबीला पण नाही भ्यायचंय. हालेलुया. कोणत्याच परिस्थितीला भ्यायचं नाही, कारण येशू आपल्या बरोबर. हालेलुया. हालेलुया. आता मागच्या वेळेस आपण हा टॉपिक आपण सुरू केला, आपण बघितलं इस्रायल देशामध्ये असं झालं, जे पलिष्टी लोक आहेत त्यांनी काय केलं? इस्रायल लोकांवर हल्ला केला. काय केलं? इस्रायल लोकांबरोबर हल्ला केला. आणि काय केलं माहिती तुम्हाला? आपण जर पहिले शमूएल याचा 17 अध्याय 10 आणि 11 वचन, त्यांच्याकडे एक मोठा योद्धा होता, त्याचं नाव काय होतं? गल्यात. तो गल्यात इस्रायल लोकांच्या जवळ आला आणि काही शब्द बोलले. आपण वाचूया पहिले शमूएल याचा 17 अध्याय 10 आणि 11 वचन. तो बलिष्ठी म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कसपटा समान लेखित आहे. कोणीही पुरुषास मज पुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू. शौल व सर्व इस्रायल यांनी या बलिष्ठाचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. प्रियांनो, हा जो गल्यात इस्रायलच्या लोकांना काय म्हणत होता? तुमचे सैनिक मी कसपटा समान लेखतो. कशा समान?
कसपट म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय? हा, वाळलेलं झाड असतं ना, ते लगेच तुटून जाते आहे की नाही? तो काय बोलतो, तुम्ही माझ्या समोर कसे आहात, ते वाळलेल्या झाडासमान मी असं तोडून टाकेल तुम्हाला, आहे की नाही? आणि पियानो इथं बायबल सांगतं, तो म्हणाला कोणाही पुरुषाला माझ्या पुढे येऊ द्या, आम्ही दोघे युद्ध करू. आणि बायबल सांगतं शाऊल व सर्व इस्रायल यांनी त्या पलिष्ठाचे हे शब्द ऐकले. जर बोला, पलिष्ठाचे हे शब्द ऐकले. पलिष्ठाचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. ओके, इथं आपण पाहतो भीती कुठून आली, डिप्रेशन कुठून आलं, निराशा कुठून आली. तुम्हाला माहिती भीती कुठून आली? त्या गल्ल्याथाच्या शब्दांच्या द्वारे. गल्ल्यात जे शब्द बोलला, त्या शब्दांच्या द्वारे इस्रायल लोकांच्या अंतःकरणामध्ये, इथं बायबल काय सांगतं, हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. इतकंच नव्हे, जर आपण पहिले शमूएल 17 अध्याय 23 आणि 24 वचन, तो त्याच पाशी बोलत असता, पहा बलिष्ठांच्या गोटातून तो गत येथील गल्ल्यात नावाचा बलिष्ठी वीर येथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला, ते दाविदाने ऐकले. त्या पुरुषास पाहता सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. बायबल सांगतं पूर्वोक्त शब्द. पुन्हा एकदा बोला, शब्द. कोणते शब्द होते ते? काय शब्द होते ते? मी तुम्हाला कसं समजतो? कसपटा समान लेखतो. मी तुमचा नाश करणार आहे, तुम्ही माझ्या समोर काहीच नाहीये, मी तुम्हाला मारून टाकणार आहे. तुम्हाला माहिती आहे, सैतान देखील आपल्या बरोबर बोलतो. कसं बोलतो माहिती आहे? मनातल्या मनात आपल्या बरोबर, काय तुझं जीवन, काय फायदा आहे तुझा, तू कुणालाच आवडत नाही, तुझा काहीच फायदा नाही, तुझ्या जीवनामध्ये यश नाही, तुझ्या जीवनामध्ये पुढं काहीच होणार नाही, सर्व अंधकारच आहे. पुढं बघितलं ना, सर्व अंधार आहे. कशाला जगतो? मर. कशाला चर्चला जातो? कशाला प्रार्थना करतो? सैतान काय करत असतो? शब्दांच्या द्वारे, सर्व बोला, शब्दांच्या द्वारे जाळं, भीतीचं जाळं पसरवतं. इथं आपण पाहतो गल्ल्याथाने काय केलं? शब्दांच्या द्वारे ते शब्द या लोकांच्या मनामध्ये इतकी धास्ती माहिती ना तुम्हाला? धास्ती म्हणजे भीती. इतकी धास्ती भरली की बायबल सांगतं, ज्यावेळेस हा आपण पाहतो गल्ल्यात तिथं आला, तर बायबल सांगतं त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पळून गेले. काय झाले? पळून गेले. त्या माणसाला बघताच, कारण तो धिप्पाड होता, तो 10 फूट उंचीचा होता, तो एकदम बलवान होता, शक्तिमान होता. त्याला पाहताच सर्व इस्रायल लोक काय झाले? भिवून काय झाले? पळून गेले. हालेलुया, हालेलुया. है ना? ते खूप महत्वाची गोष्ट आहे ना. आपण पाहतो गल्ल्याथाने शब्दांचा उपयोग करून इस्रायल लोकांना भयभीत आणि निराश करून टाकले. गल्ल्याथाने काय केलं? शब्दांचा उपयोग करून इस्रायल लोकांना काय केलं? भयभीत आणि निराश, डिप्रेशन. आणि मी खूप डिप्रेस्ड आहे. आणि बोलत
मी खूप डिप्रेस्ड आहे, मला काहीच समजत नाही, है की नाही? तुम्हाला माहिती आहे हे डिप्रेशन कुठून आलं? कुठून आलं? शब्दांच्या द्वारे. सैतानाने काय केलं? ते भीतीचं जाळं फेकलं आणि आपण त्या शब्दांमध्ये अडकून गेलो. माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं काही खरं नाही आता, है की नाही? अशा रीतीने प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का सैतान काय करतो? शब्दांच्या द्वारे आपल्याला त्या भीतीच्या जाळ्यामध्ये अडकवून टाकतो. आणि प्रियांनो, ही जी स्ट्रॅटेजी आहे, ही जी योजना आहे, सैताने पूर्ण मानव जातीच्या इतिहासामध्ये त्याने उपयोग केली आहे. 6000 वर्षापासून सैतान याचा उपयोग करत आहे. काय करत आहे तो? कशाचा उपयोग करत आहे? भीतीचा उपयोग करतो, है की नाही? बायबलमध्ये अजून एक उदाहरण आहे ना. बायबल सांगतं एक हेजकिया नावाचा राजा होता. तुम्हाला माहिती आहे हेजकिया? हालेलुया. आणि हा जो राजा खूप चांगला होता, देवाला भिवून वागणारा होता. पण त्याच्या विरुद्ध तो एक दुसरा राजा होता, त्याचं नाव होतं सनेकरीब ना. तो अश्शूरचा राजा होता. आणि हा जो दुसरा राजा होता हा खूप बलवान होता. त्याने काय केलं? हेजकिया राजा विरुद्ध हल्ला केला. काय केला? हल्ला केला. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याने हेजकिया राजाला संदेश पाठवला. काय पाठवला? संदेश. काय संदेश होता? आपण वाचले ना, दुसरे राजे 18 अध्याय 28 पासून ते 30 पर्यंत. दुसरे राजे 18 अध्याय 28 पासून ते 30. मग रबशाके पुढे येऊन यहुदी भाषेत मोठ्याने म्हणाला, राजाधिराज अश्शूराचा राजा याचे म्हणणे ऐका. राजा म्हणतो, हिजकियास तुम्हाला भुरळ घालू देऊ नका. त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव व्हावयाचा नाही. परमेश्वर आमचा बचाव करील. हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिजकिया तुम्हास परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो. काय मेसेज पाठवला त्यांनी? काय संदेश पाठवला त्या राजाने? इथं बायबल सांगतो मोठ्याने म्हणाला, राजाधिराज अश्शूरचा राजा याचे म्हणणे ऐका. काय ऐका? काय ऐका? शब्द. पुन्हा एकदा मी काय म्हटलं? सैतान काय उपयोग करतो? शब्द. म्हणून तुम्ही शब्द कोणते ऐकता? मी असं बघितलं, जे लोक आज अनेक जण काय करतात नाही का, टीव्ही समोर बसतात आणि नेहमी न्यूजच ऐकत बसतात. इथे इतके मेले, तिथे तितके मेले, इथे इतके रेप झाले, इथे हे झालं, तिथे ते झालं. सारखं 24 घंटे नुसतं कोणत्या बातम्या ऐकत आहेत? इथे इतके मेले, तिथे तितके मेले, इथे इतकं वाईट झालं. यानं तुम्हाला माहिती आहे, मी म्हणतो ठीक आहे, बातम्या तुम्ही ऐकू शकता ना 20 मिनिट, दिवसामध्ये 20 मिनिट बस झाल्या. आणि अनेकदा ह्या बातम्या काय असताना रिपीटेड असतात. एकच बातमी दिवसभर असते, ती 100 वेळेस ऐकायची गरज आहे का? मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ना, करोना 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 करून आपल्याला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं 2 वर्ष. कितीतरी लोकांचं कितीतरी आर्थिक नुकसान झालं. किती लोक डिप्रेशन मध्ये गेले, कारण घरात बसून बसून काय होणार आहे? नुकसान झालं अनेक लोकांचं, है की नाही? सैतानाने कोणती स्ट्रॅटेजी यूज केली? सैतानाने काय यूज केलं? शब्द. 2 गज की दूरी हे घरातच बसा, बाहेर जाऊ, घरातच बसा, घर सोडू. शब्द ऐकून 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 आपण घरातच बसलो. आता नाहीये का कोरोना बाहेर?
मग आता का नाही बसत? हालेलुया, हालेलुया. पियानो म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ऍक्च्युली आता ही आपल्या सर्वांचंच पहिलं वेळ होतं, पण आता इथून पुढं आपण शहाणे झालो. आपल्याला समजलं ज्यावेळेस हे लोक आपल्याला भीती दाखवतील, विशेष करून आता आपण शेवटच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शेवटच्या काळामध्ये या सर्व घटना अधिक आणि अधिक वाढणार आहे. ही मरी आली, ती मरी आली, मंकी पॉक्स आला, आता ते अजून एक आजार आलाय ना, काय त्याचं नाव? मंकी पॉक्स बोलतायत. माकडाचा तो आजार, फोड्या येतात पूर्ण अंगाला. लोक घाबरलेत आता, पण तुम्हाला आणि मला घाबरायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, इथं पण हा व्यक्ती काय बोलला? राजाचे म्हणणे ऐका. काय करा? तुम्ही जे शब्द ऐकणार आहे त्या शब्दाच्या द्वारे काय निर्माण होणार आहे? जर तुम्ही सैतानाचे शब्द ऐकत राहिला, जसं इथं आपण पाहतो, गल्ल्यात किती दिवस हे शब्द बोलत होता? 40 दिवस. रोज यायचा आणि रोज बोलायचा, कोण आहे का तुमच्या बरोबर, माझ्या बरोबर लढण्यासाठी? मी तुम्हाला हरवून टाकल, मी तुम्हाला असं करल, मी तुम्हाला तसं करल. 40 दिवस रिपीटेडली त्यांच्या मनावर मारा करत होता शब्दांचा. आणि त्या शब्दांच्या माऱ्यामुळे काय झालं? भीती वाढत गेली. इतकी भीती वाढली की आता इथं बायबल सांगते ज्यावेळेस तो आला, इस्रायल लोक त्याला पाहताच पळून गेले. पाहताच. आता तर शब्द बोलायची पण गरज नाही. शब्द बोलायची पण, फक्त त्याला पाहताच. आपण आता वाचलं, हालेलुया. इथं पण हिजकियाच्या वेळेस पण हीच स्ट्रॅटेजी सैतानाने यूज केली है ना. तो बोला माझे शब्द ऐका. आणि काय शब्द होते ना? हिजकियाला तुम्हाला भुरळ घालू देऊ नका, त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव होणार. तुमचा बचाव होणार नाही, तुमचा नाश होणार आहे. सैतान नेहमी निगेटिव्ह शब्द बोलतो. सैतान नेहमी काय बोलतो? तुझा नाश होणार आहे, तुझं वाटोळं होणार आहे, तुला काही येत नाही, तू मूर्ख आहेस. तुझं तोंड बघितलं का? काय झाला हो तिकडं, तुला काही जमणार नाहीये. नेहमी ज्यावेळेस हे शब्द, भले ते कोणत्या व्यक्ती बोलत असेल ना, पण हे शब्द बोलण्यासाठी सैतानाचे दुष्ट आत्मे त्या माणसाला प्रवृत्त करतो. काय करत आहे? कोणते शब्द आहेत ते? निराशा आणणारे शब्द, भीती आणणारे शब्द. आहे की नाही? म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचंय. हालेलुया. आपण ज्यावेळेस कोण व्यक्ती आपल्याला शब्द बोलते, जर त्याच्याने निराशा निर्माण होते, भीती निर्माण होते, तर समजून घ्यायचं कोण बोललं. मग भले तो पास्टर पण असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, भले पास्टर पण असला तो, आणि तो जर शब्द बोलल्यावर तुमच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होते. काय निर्माण होते? भीती निर्माण होते, निराशा निर्माण होते, तर समजून घ्या हा पास्टर कुठून आला. हालेलुया. जे देवाचे लेकर, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं, देवाने आपल्याला भीतीचा आत्मा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयम. आमेन. हालेलुया. जो देवाचा सेवक पवित्र आत्म्याने, अभिषेकाने भरलेला आहे, तो भीती कस काय दिली? तुमच्या घरामध्ये त्या खिडकीमध्ये 3 दुष्ट आत्मे बसले, मग काढ ना, तू बाहेर काढ ना. तू देवाचा सेवक आहे ना, देवाने तर आपल्याला अधिकार दिलेला आहे ना. हालेलुया. तुम्हाला हे घर सोडावं लागेल. तुम्हाला हे घर कोण बोलले? प्रियांनो, आज तर असे खूपच जास्त लोक आहेत, स्वघोषित पास्टर पण आहेत,
त्यांनी स्वतःलाच पास्टर करून टाकले आणि सगळीकडे जाऊन भीती निर्माण करत होते. तुझ्या सासूनी ना जादूटोणा केलाय तुझ्यावर, मग तोड ना तू. येशू तो बोलला, मी तुला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार. फक्त सांगत काय आहेस? हा, सासूनी जादूटोणा केला. ते येशू बोलला, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा आणि शत्रूच्या. लगेच बोलायचं येशूच्या नावामध्ये जे पण सासूनी दुष्ट आत्मा जादूटोणा केला येशूच्या नावामध्ये मी तोडते. झालं, संपलं. मग हे तोडत का नाही? तोडत नाहीत ते, फक्त सांगतात. आणि सांगितल्यानंतर त्याच्यानंतर काय माहितीये का त्यांची काय अपेक्षा असती? प्रत्येक हप्त्याला यांना बोलवावं. मी पुढच्या हप्त्यात येईल आणि प्रार्थना करू. आपण प्रार्थना करत राहू. आपण काय करत राहू? प्रार्थना. हाकलायचं नाहीये, पण काय करत राहायची? तो दुष्ट आत्मे तिथं बसले, आपण प्रार्थना करत राहू. का प्रार्थना करायची प्रत्येक हप्त्याला? आपला बिझनेस चालू राहील ना. घालून दिले तर मग बोलवणार नाही. बरोबर आहे का? घालून दिले तर बोलवणार नाही. मग प्रत्येक वेळेस गेल्यावर दुसरंच सांगायचं. हा, पहिलं सासूनी केलं, तुमचा धीर आहे ना, तो पण खूप ह्याच्यामध्ये, जादू टोण्यामध्ये त्याची पण वाईट नजर आहे तुमच्यावर. काय केलं भाऊ पास्टरनी? काय निर्माण करत आहे? विश्वास निर्माण करत आहे. जर विश्वास निर्माण होत नाही, प्रीती निर्माण होत नाही, भीती निर्माण होते, डिप्रेशन निर्माण होते, समजून घ्या कोण बोलत ते. वेडे राहू नका. आता शेवटची वेळ, आपण शेवटच्या काळामध्ये. एकदम साधे सुधे राहू नका. कोण पण येतं आणि काय पण तुम्हाला चारतं, निघून जातं. हालेलुया. कोण आलं आणि बोललं जादूटोणा केला, लगेच बोलायचं मी परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये बसतो. हा, देवाची सावली माझ्यावर आहे. माझ्यावर कोणता जादूटोणा आणि कोणत्याच सैतानाची शक्ती चालत नाही. हालेलुया. हालेलुया. येशूने आत्ताच आपण वाचलं, सत्ताधीशांना अधिकाऱ्यांना काय केलं? उघड प्रदर्शन केले, त्याचे दात. आमेन. हालेलुया. ओके, आता महत्वाची गोष्ट तुम्हाला समजलं सैतानाचं जाळं. पण आता आपल्याला सैतानाच्या जाळ्यामध्ये नाही, आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला अडकून जायचं. आता महत्वाची घोषणा, आपण पुन्हा पहिले शमूएल याचा 17 अध्याय. पहिले शमूएल याचा 17 अध्याय. आणि ज्यावेळेस इथं आपण पाहिलं प्रियांनो की हा गल्ल्यात आला आणि हे शब्द बोलला. ज्यावेळेस गल्ल्यात हे शब्द बोलला, तिथे एक लहान मुलगा आला. कोण आला? 13 वर्षाचा होता. किती वर्षाचा? त्याचं नाव होतं दावीद. त्याचं नाव काय होतं? हालेलुया. तो दावीद तिथं आला आणि बायबल सांगतं ना, काय झालं आपण वाचूया. आपण 24, 25 आणि 26, 27 वचन वाचूया. वाचा. त्या पुरुषास पाहता सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भत्सना करावयास आला आहे. जो कोणी त्याला ठार मारील त्यास राजा बघून धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्यास देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करेल.
आसपास उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारिले, या पलिष्ट्यास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती पलिष्ट्यांनी जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय? लोकांनी त्यास वरच्या प्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्यास अमुक अमुक मिळेल. हालेलुया, हालेलुया. आता इथं बायबल सांगतं प्रियांनो, जो दावीद आहे त्याने देखील हे शब्द ऐकले. कोणते शब्द होते ते? भीतीचे. मी तुम्हाला मारून टाकल, मी तुम्हाला मारून टाकल, मी तुला मारून टाकल. तुम्ही माझ्यासमोर काहीच नाही, तू झिरो आहे. तू काय आहे? झिरो आहे. जा इकडून, तू माझ्यासमोर उभं राहू शकत नाही. पण दाविदाने ज्यावेळेस हे शब्द ऐकले तर बायबल सांगतं, हालेलुया, आसपास उभे असणाऱ्या लोकांस दाविदाने विचारले, या पलिष्ट्यास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती, सर्व बोला, या असुंती, पुन्हा एकदा बोला, या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय? काय म्हणतो हा? हालेलुया. आता प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. हे सर्व लोक दाविदाला पाहून, त्याचे शब्द ऐकून भयभीत होते, पळून जाते. पण दाविदाने त्याचे शब्द ऐकले आणि शब्द ऐकून तो बोलला ना, जो कोणी ह्याला मारल त्याला काय मिळेल? जो कोणी ह्याला मारल त्याला काय मिळेल? हालेलुया, हालेलुया. दुसरे सर्व लोक घाबरत आहे, पण हा घाबरत नाही. हा घाबरत नाही. हालेलुया ना. आणि का घाबरत नाही? त्याचं कारण काय? हा तर 17 वर्षाचा, 13 वर्षाचा, म्हणजे ह्याच रेंज मध्ये नाही, टीनेजर तो होता, किशोर वयीन मुलगा होता तो, 13 ते 17 वर्षामध्ये. ओके, इतका लहान मुलगा, पण तो काय म्हणत आहे? याला जो कोणी मारल. हालेलुया. तो पण ते शब्द ऐकत आहे, पण त्याला भीती वाटत. आता त्याचं उत्तर इथे, त्याचं उत्तर काय? इथं बायबल सांगतं, या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय? चल बोला, असुंती. असुंती म्हणजे माहिती तुम्हाला काय? सुनता न झालेले लोक. तुम्हाला माहिती, इस्रायल लोकांना देवाने आज्ञा दिली. इस्रायल लोकांना काय केली? आज्ञा दिली. ज्या वेळेस तुम्हाला मुलं होती त्यांची, मला असं वाटतं 12व्या दिवशी, बरोबर आहे का? 12व्या दिवशी त्यांची सुनता करण्यात यावी. काय करण्यात यावी? हालेलुया. आता तुम्ही बोलाल, देवाने का अशी आज्ञा दिली? हालेलुया. तुम्हाला माहितीये, सुनता करतात त्यावेळेस काय झालं? आपण पाहतो ना की रक्त सांडण्यात येतं. काय येतं? रक्त सांडण्यात येतं. आणि त्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे काय होतं माहिती तुम्हाला? देवाबरोबर करार. आता नवीन करार. येशूने क्रूस खांबावर काय केलं? काय सांडलं? रक्त सांडलं. हालेलुया, है ना? आणि तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला धरून देण्यात येणार होतं, येशू काय बोलला ना? त्याने भाकर घेतली, ती मोडली, काय म्हटलं? हे माझं शरीर आहे. त्याने प्याला घेतला आणि प्याला घेऊन काय म्हटलं? हा प्याला माझ्या रक्तामध्ये झालेला नवीन करार. हालेलुया. आणि या इस्रायल लोकांचा देखील
यहोवा देवाबरोबर करार होता. हालेलुया. आता याचा अर्थ काय हे समजणं गरजेचं. कारण हा इतका बुट्टा मुलगा, त्याला काय मसलने काय नाही. हालेलुया. असं बोलतात ना, शेमडा मुलगा हा इकडं तिकडं. हा काय करायचा तो दावीद? काय करायचा माहिती तुम्हाला? मेंढर चारायचा. त्याचे भाऊ ज्यावेळेस त्याच्या भावांनी ऐकलं, तुम्ही जर हे पूर्ण वाचलं ना, त्याचे भाऊ त्याच्यावर ओरडले. काय बोलले? अरे आपल्या बापाचे जे थोडेफार मेंढर आहेत त्याच्या माग जा. तू इथं कशाला टाइमपास करत आहे? तू इथं टाइमपास करू नको. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये, दाविदाला राग आला होता. मोठे मोठे शूरवीर त्या गल्ल्यातला पाऊल पळत होते, पण दावीद इतका लहान, इतका छोटा मुलगा असून त्याला हा जो गल्ल्यात शब्द बोलत होता देवाच्या लोकांविरुद्ध, त्याच्या अंतःकरणामध्ये संताप निर्माण झाला. तो बोलला, मी या गल्ल्याता बरोबर लढाई करत. मी काय करेल या गल्ल्याता बरोबर. हालेलुया. पण का? आणि त्याचं उत्तर इथंच आहे. हालेलुया. त्याला माहिती होतं माझा देवाबरोबर करार झालेला. आता करार म्हणजे काय माहिती तुम्हाला? करार होतो ज्यावेळेस करार होतो त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? ज्यावेळेस लग्न होतं, एक पुरुष आणि एक स्त्री त्यांचा कोणताच संबंध आहे का? एक हा पुरुष वेगळा आहे, दुसऱ्या फॅमिली मधला आहे, ही स्त्री दुसऱ्या फॅमिली मधली आहे, पण त्यांचं लग्न ठरतं. ओके. आणि त्यांचं लग्न होतं. लग्नामध्ये करार होतो. काय होतो? करार. हालेलुया. काय करार? सुखात दुःखात, रोगात आरोग्यात, काय श्रीमंतीत गरिबीत, मी तुला माझ्या पत्नी मी तुला सोडणार नाही. आणि पती काय बोलतो? पत्नी काय बोलती? पती मी तुला सोडणार नाही. हालेलुया. हालेलुया. पियानो ते करार करतात. आता कराराच्या द्वारे काय होतं माहिती तुम्हाला? कराराच्या द्वारे दोन एक होतात. चल बोला, कराराच्या द्वारे दोन एक होतात. हालेलुया. म्हणजे काय तुम्हाला माहितीये? ज्यावेळेस हे लोक सुद्धा करायचे, ते बोलायचे, देवा आमच्या बुद्धीमुळं, आमच्या शक्तीमुळं, आमच्या सामर्थ्यामुळं आम्ही आशीर्वादित होणार नाही. आमची बुद्धी काय कामाची नाहीये, आमची शक्ती काय कामाची नाहीये, आमचा पैसा काहीच कामाचा नाहीये. पण प्रभू तू आमचा देव आहेस आणि तुझ्यापासूनच आमची बरकत आहे, तुझ्यापासूनच आमची सर्व हुशारी आहे, तुझ्यापासूनच आमची सर्व शक्ती आहे. आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत. आम्ही तुझ्याबरोबर करार करतो. हालेलुया. काय कराराच्या द्वारे काय होतं माहिती तुम्हाला? करार म्हणजेच लग्न. आमेन. ज्या दोन फॅमिली लग्नामध्ये काय झालं? दोन वेगवेगळे कुटुंब, पण आता एक कुटुंब. हालेलुया. मग जो नवरा आहे, नवरा काय करतो? आपल्या बायकोची जबाबदारी घेतो. हालेलुया. जर बायकोला कोणी हात लावलं, नवरा काय करतो? काय करतो नवरा? तसंच बसतो. माझ्या बायकोला हात लावला काय करू? तसंच बसतो का नवरा? नवरा काय करेल खरा? उठल आणि लगेच भलेही तो मार खाईल, पण तो जाईल. हालेलुया. दगड घेईल, त्याला मारल. मी तर तसंच करल, काहीतरी करल.
जर कोण माझ्या पत्नीला हात लावायला लागलं तर प्रत्येक पतीने काही ना काय करायला करणं गरजेचं आहे, करायलाच पाहिजे. करार आहे. शांत बसणं योग्य राहील का? हालेलुया. आपल्या पत्नी बरोबर काय झालेला आहे? करार. आता अजून एक महत्वाची गोष्ट, या करारामुळे काय झालं माहिती तुम्हाला? जे सर्व पतीचे ते कुणाचं झालं? पत्नीचं. आणि जे पत्नीचं आहे ते पतीचं. हालेलुया. आहे की नाही? जो पती आहे त्याची जबाबदारी आहे त्यांनी घर चालवावं. कुणाची जबाबदारी आहे? पतीची जबाबदारी आहे. हालेलुया. आहे की नाही? जो सर्व पगार आहे हा कुणाचा आहे? पत्नीचाच आहे. एक झाले ना ते. हालेलुया. हालेलुया. ह्याला काय बोलतात? करार. काय बोलतात ह्याला? आणि हाच करार ज्यावेळेस ते त्यांच्या लेकरांना परमेश्वराने सांगितलं ना, तुम्ही काय करा? त्यांची सुद्धा करा. त्या सुद्धा करण्याच्या द्वारे काय झालं? त्या रक्ताच्या द्वारे देव यहोवा परमेश्वराबरोबर त्यांचा करार झाला. आणि यहोवा बोलला, माझी शक्ती, माझी संपत्ती, माझी बुद्धी, माझं सामर्थ्य इस्रायला मी तुम्हाला देते. हालेलुया. आणि म्हणून हे दाविदाला माहिती होतं. दावीद काय बोलला? हा कोण असून ती बलिष्ठी आहे. हालेलुया. याचा देवाबरोबर काय नाहीये? करार नाही. मी तर देवाचं लेकरू आहे. हालेलुया. माझ्या बाजूने देव आहे. आता त्याचे शब्द आपण बघू. दाविदाचे शब्द बघा. हालेलुया. आपण पहिले शमूएल याचा 17 अध्याय ना, आणि यावेळेस प्रियांनो इथं आपण काही शब्द वाचूया. आपण 45, 46 आणि 47 वचन वाचूया. 45, 46, 47. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वन पशुस देईल. तेव्हा इस्रायल मध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. हालेलुया. आता बघा, ज्यावेळेस दावीद त्या गल्ल्याता बरोबर लढाई करायला गेला, काय झालं? दावीद त्या बलिष्ठी माणसाला, गल्ल्याताला बोलला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चढून आला आहेस. तू काय म्हणते? तुझ्याकडे तलवार आहे, तुझ्याकडे भाला आहे, तुझ्याकडे सर्व शस्त्र अस्त्र आहेत ना, ते सर्व घेऊन माझ्या विरुद्ध काय करायला आलास? लढायला आलास. है की नाही? पण दावीद काय म्हणतो बघा, ऐका. दावीद काय म्हणतो? पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. सर्व बोला, त्या सैनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडं आलो आहे. पुन्हा एकदा बोला, मी सैनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. हालेलुया. ज्यावेळेस पण तुमच्या जीवनामध्ये गल्ल्यात येतात, संकट येतात, आजार येतात, प्रॉब्लेम येतात, गरिबी येते, तर त्या गल्ल्याताला काय बोलायचं? मी सैनाधीश परमेश्वराच्या नावाने, ज्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे माझा देवाबरोबर करार झालेला आहे, तो देव आणि मी एक आहे. हालेलुया. त्या देवाची शक्ती माझी शक्ती आहे, त्या देवाची बुद्धी माझी बुद्धी आहे. हालेलुया. त्या देवाला
मी त्या देवाच्या नावाने. तो नाही बोलत आहे मी पण तलवार आणली. हालेलुया. याला बोलतात करार. याला काय बोलतात? करार. आमेन. हालेलुया. आणि बघा पुढे काय म्हटलं? आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन, मी तुझे शिर धडापासून वेगळे करीन, मी आज बलिष्ठी सैन्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. हालेलुया. 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 प्रत्येक वेळेस दावीद हे नाही बोलत आहे मला खूप बुद्धी आहे, मला खूप शक्ती आहे, मला खूप ज्ञान आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे. तुम्हाला माहिती आहे अनेकदा आपला पैसा, आपली बुद्धी, आपलं ज्ञान हे शून्य पडतं सैतानाबरोबर, त्याच्या कुयुक्त्यांसमोर. पण ज्यावेळेस आपण बोलतो मी माझ्या बुद्धीने नाही, मी माझ्या शक्तीने नाही, मी माझ्या बळाने नाही, तर मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये गल्ल्यात तुझ्या समोर येतो. हालेलुया. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघितलं, सैतान शब्द बोलतो आणि काय करतो? काय करतो? कसलं जाळं? भीतीचं जाळं निर्माण करतो आणि त्या भीतीच्या द्वारे सैतान येतो, चोर येतो आणि घात, हत्या आणि नाश करतो. भीतीच्या द्वारे कोण येतं? सैतान येतो आणि तो काय करतो? घात, हत्या आणि नाश. पण आता इथे एक महत्वाची गोष्ट बघा, दावीद पण शब्द बोलत आहे. दावीद पण शांत नाही बसला, दावीद पण शब्द बोलत आहे. कोणते शब्द बोलत आहे? तो बोलत आहे का हा गल्ल्यात इतका मोठा आहे, बापरे त्याची तलवार किती मोठी आहे, त्याचा भाला किती मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो? आपण देवाचे लेकरं असून आपण सैतान किती खूप जबर आहे, त्याला खूप डेंजर आहे, त्याच्या अंगामध्ये आहे ना खूप डेंजर आहे. काय करतो आपण? आपण स्वतः देवाला उंच करण्यापेक्षा, येशूला उंच करण्यापेक्षा आपल्या तोंडामध्ये काय असतं? सैतान खूप जबर आहे, हा दुष्ट आत्मा खूप डेंजर आहे, हा दुष्ट आत्मा असा आहे. आपण काय करायला पाहिजे? त्या गल्ल्याला काय सांगायला पाहिजे? माझा देव तू 10 फूट आहे, माझा देव करोडो करोडो फूट आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, दावीद हा छोटा मुलगा होता, 13-14 वर्षाचा, पण त्याला माहिती होतं हालेलुया काय, हा सैतान असेल 10 फूट, पण माझा देव याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले आणि तो देव आणि मी एक आहे. तो देव आणि मी काय? एक आहे. हालेलुया. विशेष करून आता दावीदापेक्षा जास्त तुम्ही आणि मी आशीर्वादित आहे. का माहिती तुम्हाला? बायबल सांगते तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे. देव हा आपल्यामध्ये वस्ती करत आहे. आपण आणि देव येशूच्या रक्तामुळं एक झालो आहोत. पहिला देव मंदिरामध्ये राहायचा, जुन्या करारामध्ये, आठवतं का तुम्हाला? देव कुठं राहायचा? मंदिर होतं, त्याच्यामध्ये अंगण, पवित्र स्थान, अतिपवित्र स्थान होतं आणि त्या अतिपवित्र स्थानामध्ये कोण राहायचं? देव, यहोवा परमेश्वर, कराराचा कोश. ज्यावेळेस येशूने रक्त सांडलं त्यावेळेस काय झालं? तो पडदा वर पासून, हालेलुया. आणि आता येशू, आता तो देव पिता, हालेलुया, त्या एका खोलीमध्ये राहत नाही,
आता तुम्ही आणि मी जिवंत देवाचे मंदिर आहोत. हालेलुया. मग आता आपल्याला काय करायचंय? सर्वजण बोला, शब्दांच्या द्वारे विश्वासाचं जाळं तयार करायचं. काय करायचंय? शब्दांच्या द्वारे. बघा, सैतान पण शब्दांचा उपयोग करतो आणि भीतीचं आणि मरणाचं, आजाराचं, अपयशाचं, दुःखाचं जाळं तयार करतो. पण प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील बायबल सांगतं शब्दाचं, विश्वासाच्या शब्दांचं आपल्याला जाळं आपल्याला तयार करायचं. आणि त्या ज्यावेळेस आपण ते विश्वासाचं जाळं टाकू, हालेलुया, त्यावेळेस काय होईल? आरोग्य येईल, आशीर्वाद येईल, बरकत येईल. पण सर्वात महत्वाची गोष्ट, त्या विश्वासाच्या शब्दांमुळं देव येईल. हालेलुया. इथं दावीद काय बोलला? तू तलवार हे घेऊन आला, पण आज मी परमेश्वराच्या नावामध्ये तुझ्या जवळ येतो. आणि दावीद काय बोलला? आज मी काय करत आहे ना, इथं बायबल सांगत आहे, या सगळ्या समुदायाकडून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. आमेन. आणि मग काय केलं दाविदाने? बायबल सांगतं, तो बलिष्ठी उठून दाविदाशी सामना कराव्यास जवळ आला, तेव्हा दावीद त्या बलिष्ठाशी सामना कराव्यास सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरून बलिष्ठाच्या मस्तकावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला. या प्रकारे दाविदाने गोफन गुंडा घेऊन त्या बलिष्ठावर सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार नव्हती. हालेलुया. काय झालं? काय झालं? हालेलुया. प्रियांनो, महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट लक्षात घ्या, दावीद भिला नाही. दावीद हा भिला नाही. दावीद विश्वासाचे शब्द बोलला. दावीद काय बोलला? विश्वासाचे शब्द बोलला. आमेन. आणि मग त्या विश्वासाच्या शब्दांच्या द्वारे आपण पाहतो तो गल्ल्याताबरोबर लढायला गेला. आमेन. आमेन. त्याने तो बायबल सांगताना गोटा घेतला, त्याच्या गोफन मध्ये टाकला आणि तो फिरवून गल्ल्यात आला. आता बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, दगड कधी कपाळामध्ये घुसत नाही. गोफन अशी फिरवली आणि मारली, तो काही घुसतो का? हालेलुया. पण दाविदाने ज्यावेळेस परमेश्वराचं नाव घेतलं, ज्यावेळेस त्यांनी काय घेतलं? परमेश्वराचं नाव घेतलं. ज्यावेळेस त्यांनी ती गोफन घेतली, ती फिरवली, तो दगड दाविदाच्या शक्तीने गेला नाही, देवाच्या शक्तीने गेला. असंभव होतं की दावीद या गल्ल्याताला हरवी, असंभव आहे. पण दाविदाने हरवलं का? सर्वात महत्वाची गोष्ट, त्याला एक गोष्ट माहिती होती, माझा देवाबरोबर करार आहे. मी आणि देव हे वेगवेगळे नाहीये. मी आणि देव एक आहोत. देव माझ्या बाजूने लढत आहे. तो बोलला, मी तलवार घेऊन, भाला घेऊन, बर्ची घेऊन आलो नाही, मी परमेश्वराच्या नावामध्ये तुझ्या जवळ आलो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्यांनी तो गोटा घेतला, हालेलुया, त्या गोफन मध्ये टाकला, पण देवाचा हात तो फिरवायला लागला. देवाचं सामर्थ्य त्या गोफन मध्ये आलं. आणि ज्यावेळेस तो गेला, एका बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्या गोफन मधून गेला.
गल्याथाला लागला, तो मेला, हालेलुया, आणि इस्रायल विजयी झाला. देवाचे लोक विजयी झाले. आमेन. पण हे सर्व प्रियांनो ना, हे समजण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे ना. इथं काय सिद्धांत आपण बघितले. काय सिद्धांत बघितले? दावीद परिस्थितीकडे पाहून भिला नाही. कारण दावीद कुणाकडे बघत होता? दावीद कुणाकडे बघत होता? दावीद गल्याथाकडे बघत होता का? अरे हा 10 फूट आहे. अनेक जण नुसते रिपोर्टच बघत राहतात. डॉक्टरने रिपोर्ट दिलाय, रिपोर्ट तुम्ही डॉक्टरचा बघत राहता, आणि हा रिपोर्ट कधी बघणार? हालेलुया. तुम्हाला माहितीये, दाविदाने डॉक्टरच्या रिपोर्ट कडे नाही बघितलं गल्ल्यात किती मोठा आहे. दाविदाने कुणाच्या रिपोर्ट कडे बघितलं? देवाच्या. मी यहोवा राफा आहे, मी तुला आरोग्य देणारा परमेश्वर. हालेलुया. येशूला बसलेल्या फटक्याने, येशूला बसलेल्या मानाने मला आरोग्य मिळाले. हे गोपन गुंडे. दाविदाने काय केलं? ते दगड आहे ना, कुठून ते दगड घेतले होते तुम्हाला माहिती आहे? एक ओढा होता. काय होता? वाहणारा ओढा. तो त्या ओढ्यामध्ये गेला आणि त्याच्यामधून त्याने 5 गोटे काय केले? काढून घेतले. प्रियांनो, तुम्हाला आणि मला पण काय करायचंय? ओढ्यामध्ये जायचंय. कुठं जायचंय? ओढा म्हणजे कोण? पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा काय करेल माहितीये तुम्हाला? तुम्हाला गोटे देईल, त्याच्यामधून तुम्हाला वचन देईल. हालेलुया. आणि हे वचन काय? बायबल सांगतं ना, काय? आत्म्याची तलवार हातामध्ये घ्या. काय करा? आत्म्याची तलवार. कशासाठी? शत्रूला मारण्यासाठी. आमेन. दाविदाने ते गोटे घेतले आणि मारले. तर ते गोटे म्हणजे कोण आहे माहितीये? देवाचं वचन. हालेलुया. म्हणून आता एक महत्वाची गोष्ट, शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. शेवटी सर्व काही शब्दांवर अवलंबून. सैतान भीतीचे शब्द, भीतीचं ऍटमॉस्फिअर तयार करतो शब्दांच्या द्वारे. तुम्ही आणि मी जे विश्वासणारे, आपण देखील आपल्या जीवनामध्ये विश्वासाचं ऍटमॉस्फिअर निर्माण करतो देवाच्या शब्दांच्या द्वारे. हालेलुया. ज्यावेळेस सैतान बोलतो तू एकटा आहे, आपण बोलतो नाही, मी एकटा असूच शकत नाही, येशू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्या सैतान बोलतो तुझ्याकडे कमी आहे, तुझ्याकडे पैसे नाही आहेत, तो व्यक्ती काय बोलतो? नाही, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कधीच कमी पडणार नाही. देव माझ्या सर्व गरजा त्याच्या दैवी भांडारातून पूर्ण करील. हालेलुया. माझा येशू माझ्यासाठी दरिद्री झाला की मी धनवान व्हावं. मी धनवान आहे, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. गरिबी माझ्यावर राज्य करू शकत नाही. सैतान बोलतो तू अपयशी आहे. हालेलुया. काय बोलतो? तू अपयशी आहे. पण ज्याच्याकडं देवाचं वचन आहे तो काय बोलतो? हालेलुया. जो व्यक्ती देवाच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करतो तो अशा झाडा समान बनेल जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, आणि जे काही तो हाती घेईल त्यामध्ये तो यशस्वी होईल. प्रत्येक त्याचा जो शब्द आहे, त्याचा शब्द प्रतिकार करण्यासाठी तुमच्याकडं देवाचा शब्द आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी हे सर्व जे युद्ध आहे, हे युद्ध कसलं युद्ध आहे? कसलं युद्ध आहे माहिती तुम्हाला? आता पुन्हा एकदा आपण शेवटचं वचन वाचूया आणि आजची सभा आपण वचन संपवूया. आपण पुन्हा एकदा 1 पेत्र याचा 5वा अध्याय शेवटचं वचन आपण वाचूया आणि हा विषय पण आज संपवूया. 1 पेत्र
याचा 5वा अध्याय आणि आपण 8 आणि 9 वचन वाचा. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहे. प्रियानी बायबल सांगत आहे सैताना विरुद्ध, त्याच्या विरुद्ध, सर्व बोला, त्याच्या विरुद्ध काय करा? उपास करा. ठीक आहे, उपास करू शकतो आपण, नो डाऊट. उपास करणं गरजेचं आहे. आमेन. पण इथं बायबल सांगतं त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. कशामध्ये? विश्वासात दृढ असे. भीतीचं वातावरण आणि कशाचं वातावरण? विश्वासाचं वातावरण. भीतीचं वातावरण देखील शब्दांनी बनतं आणि विश्वासाचं वातावरण देखील. हालेलुया. भीतीचं वातावरण सैतानाच्या निगेटिव्ह शब्दांनी बनतं. कशाने बनतं? निगेटिव्ह शब्दांनी. तुझं काय होणारच नाही, तू काय बनू शकत नाही, तू शून्य आहेस, तू झिरो आहेस, तू कधीच काहीच होणार नाही. पण इथं आपण पाहतो विश्वासाचं वातावरण. हालेलुया. ते कसं बनतं? शब्दांनीच. मी तुला निवडलेले, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला मस्तक केलेले. हालेलुया. मी तुला आशीर्वादित केलेले. तू नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काय नवीन झालेले. मी सैतानाला तुडवण्याचा अधिकार तुला दिलेला आहे. मी तुला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा अधिकार तुला दिलेला आहे. हालेलुया. काय काय शब्दच आहे. इथं पण शब्दच आहे. हे शब्द ह्याच्यामध्ये जर तुम्ही फसला तर काय होणार आहे? सैतान येणार आहे, मरण ना घात, हत्या आणि नाश आणणार आहे. पण इथं हे शब्द, देवाचे शब्द, येशू माझ्या बरोबर. आमेन. हालेलुया. मला आरोग्य मिळणार नाही, मला मिळालंय. माझे सर्व विकार, माझे सर्व आजार येशूने ऑलरेडी वाहून नेले. मी 2000 वर्षापूर्वीच ज्यावेळेस येशूने फटके काढले त्यावेळेसच मी निरोगी झालो. हालेलुया. हालेलुया. मी विजय होणार नाही, मी ऑलरेडी विजय. हालेलुया. काय? शब्द. शब्दाच्या द्वारे विश्वास आणि विश्वासाच्या द्वारे विजय. विश्वासाच्या द्वारे. आमेन. ओके, यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. प्रियांनो, आज आपण खूप महत्वाचा विषय, खूप महत्वाचा हा विषय होता. हालेलुया. की आपल्याला नेहमी 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 विश्वासामध्ये राहायचं. आमेन. वचनामध्ये राहायचं. हालेलुया. आता आपण अनेकदा प्रार्थना करतो प्रियांनो, पण आपण वचन बोलत नाही, वाचत नाही. जर तुम्ही वचन वाचत नाही, जर तुम्ही वचन बोलत नाही, तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी, देवाला येण्यासाठी तुम्ही जागाच देत नाही. कारण देव कशाने येतो? देव विश्वासाने येतो. देव कशाने येतो? जिथं अविश्वास आहे तिथं देव काहीच करू शकत नाही. येशू नासरेत मध्ये गेला. कुठे गेला? त्याच्या नातेवाईकांकडे गेला, त्याच्या स्वतःच्या गावामध्ये गेला. पण तिथे येशूने एक पण चमत्कार केला नाही. येशूला चमत्कारच करता आला नाही. तो देव होता ना, तो देवाचा पुत्र होता ना. आणि बायबल सांगतं त्यांचा अविश्वास पाहून येशूला आश्चर्य वाटलं. चमत्कारच झाले नाही, त्याच्या जीवनामध्ये काय कार्य झाले नाही. का? अविश्वास. प्रियानो, म्हणून देवाच्या वचनाच्या द्वारे, देवाच्या शब्दाच्या द्वारे विश्वास निर्माण झाला पाहिजे. हालेलुया.
वातावरण, विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आपल्या भोवती. हालेलुया. आणि त्या विश्वासाच्या वातावरणाच्या द्वारे काय होणार आहे? येशू येणार. येशू येणार त्यावेळेस काय होणार? जीवन आणि विपुलपणाचं जीवन येशू तुम्हाला देईल. आमेन. हालेलुया. यास आपण प्रार्थना करूया. सर्वजण आपले दोन्ही हात उंच करूया आणि सर्वजण माझ्या मागे बोला. येशूच्या रक्ताच्या द्वारे माझा देवाबरोबर करार आहे. मी आणि देव, मी आणि येशू, मी आणि पवित्र आत्मा एक आहो. माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे. देव पिता, देव पुत्र, देव पवित्र आत्मा माझ्यामध्ये बसती करतो. मी कोणत्याही गल्ल्यात आला, मी कोणत्याही परिस्थितीला, मी कोणत्याही आजाराला भिणार नाही, कारण माझं सहाय्य करण्यासाठी माझा परमेश्वर माझ्यामध्ये आहे. मी विजयी आहे. मी सैतानावर विजयी आहे. मी विजयी आहे. मी विजयी आहे. हालेलुया. धन्यवाद देऊया प्रभूला आणि प्रभूची स्तुती करा. तुम्हाला प्रत्येक आजारातून प्रभूने मुक्ती दिलेली आहे. तुम्हाला सर्व कर्जातून त्या देवाने मुक्ती दिलेली आहे. तुमचं कर्ज आहे, तुमचं नाही, येशूचं कर्ज आहे. येशूने तुम्हाला सर्व कर्जातून मुक्त केलं, सर्व आजार नष्ट केला, सर्व शाप नष्ट केला. ओ रामा प्रभू आणि धन्यवाद धन्यवाद रामा शिखे प्रभू. प्रत्येक परिस्थिती तू बदललीस. तुझ्या सामर्थ्याने आमचा तुझ्या बरोबर करार आहे. कोणताच गल्ल्यात आमच्या समोर उभं राहू शकत नाही. कोणताच आजार आमच्या पुढे उभं राहू शकत नाही. प्रभू तुझ्या लेकरांना विजयी केलंस. तुझ्या लेकरांना सर्व भयातून बाहेर काढलंस. विश्वासाचं वातावरण तुझ्या शब्दाच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्माण केलंस पित्या. हालेलुया. विश्वासाचं वातावरण. ओ देवाचा शब्द हा तुझ्या मुखामध्ये आहे. देवाचा शब्द हा तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. तुझ्या शब्दाच्या द्वारे सर्व बंधन नष्ट झाले, सर्व शाप नष्ट झाले. तुझ्या आम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभू या क्षणी आरोग्य देते. हालेलुया. ज्यांच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, मूतखड्याचा प्रॉब्लेम आहे, या क्षणी सर्व किडनीचा प्रॉब्लेम, सर्व मूतखड्याचा प्रॉब्लेम या क्षणी येशूच्या रक्तामध्ये, येशूच्या नावामध्ये नष्ट होतो. आरोग्याचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये उपस्थित. सर्व डोक्यामधील वेदना, डोक्यातील त्रास तो परमेश्वर नष्ट कर. प्रभू मी धन्यवाद देतो. सर्व ओझ तू नष्ट केलं. प्रभू सर्व सैतानाचं जोखड तू तोडून टाक. प्रत्येकाला मोकळीकता दिलीस, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद. सर्व गौरव येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. बरोबर प्रियांनो, आपण नेहमी लक्षात ठेवूया, माझा परमेश्वराबरोबर काय करार. येशूच्या रक्ताच्या द्वारे मी आणि परमेश्वर
दोघे नाही, किती आहे? एक. हालेलुया. ओके, याने मी वेळ आहे, यावेळेस आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया. आपण एक शास्त्र भाग वाचूया. आपण मलाखी याचा 3रा अध्याय आणि आपण 10 पासून ते 12 पर्यंत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावी. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाळी गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. हालेलुया. प्रियानो, खरोखर ज्यावेळेस आपण आपले अर्पण, इथं बायबल सांगतं ना, तुम्ही तुमचे दशमांश ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आणतो, बायबलमध्ये इथं म्हटलं, मी आकाश कपाटे उघडीन. तुम्हाला माहिती आहे आकाशामध्ये कपाटे आहेत. इथे जो शब्द आहे ना, आकाश कपाटे, ते जे कपाटे आहेत ते रिकामं नाही आहेत. आकाशामध्ये कपाटे काय आहेत? जे आकाशामधले कपाटे आहेत ना, देवाच्या आशीर्वादाने भरलेले, आरोग्याने भरलेले, बरकतीने भरलेले, शांतीने भरलेले. आमेन. पण हे आशीर्वाद मोकळे करण्यासाठी, उघडण्यासाठी तर बायबल काय सांगतं, तुम्ही काय करा, तुमचा सगळा दशमांश तुम्ही भांडारामध्ये, म्हणजे आपण पाहतो मंदिरामध्ये आणा. हालेलुया. परमेश्वर काय बोलतो, मी ते आकाश कपाटे उघडल आणि काय करल, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षवील की खरोखर एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती, माझी परीक्षा पहा. हालेलुया. पण इतकंच नव्हे की देव आकाश कपाटे उघडल, बायबल सांगतं जो खाऊन टाकणार आहे, परमेश्वर बोलतो मी त्याला धमकावीन. सैतानाला तुमच्या घरामध्ये घुसू देणार नाही. दशमांश देणं, प्रियांनो, दशमांश देणं हे देखील सैतानाबरोबर लढाई आहे. का? कारण इथं बायबल सांगतो ज्यावेळेस तुम्ही दशमांश देता, सैतानाला देव धमकावतो. तो तुमच्या घरामध्ये नाश करायला त्याला परवानगी भेटत नाही. आमेन. हालेलुया. आणि इतकंच नाही, तर बायबल सांगतं सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील, तुमची भूमी मनोरम होईल. काय होईल तुमची भूमी? मनोरम म्हणजे काय? सुंदर. हालेलुया. हा शब्द एदेन बागेबरोबर कंपेअर करू शकतो ना. एदेन बाग कशी होती? मनोरम. आणि देवाची हीच इच्छा आहे, तुमचं जीवन देखील एदेन बागेसारखं मनोरम आणि आशीर्वादित बनावं. हालेलुया. तर यावेळेस आपण एक गीत घेऊया आणि हे गीत चालू असताना आपले अर्पण, आपले दशमांश आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया. बंधन टूट गए
बरकत आई, आई है खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी, तेरी बरकत आई, आई है खुदा। मेरी आंखों बन जाना, क्या लगता है पर्दा, मेरे सुख दुख दा साथी, मेरे नाल नाल चल जा, मेरे सुख दुख दा साथी, मेरे नाल नाल चल जा। ना मैं अपना अपना, ना मैं अपना अपना बड़ा का महिमा, महिमा है खुदा। ना मैं अपना अपना, ना मैं अपना अपना बड़ा का महिमा, महिमा है खुदा। जीवन मिलिया मिलिया तेरी, तेरी बरकत आई, आई है खुदा। जीवन मिलिया मिलिया आशीष तेरी, तेरी बरकत आई, आई है खुदा। बंधन टूट गए गम भी मुक गए अक्ल सूख गए खुदा। बंधन टूट गए गम भी मुक गए अक्ल सूख गए खुदा। जस्ट आपण प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया. पिता आम्ही धन्यवाद 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 देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज तुझ्या लेकरांनी जसं पित्या त्यांचे अर्पण दशमांश तुझ्या राज्यामध्ये आणले, या क्षणी पित्या तू आकाश कपाटे उघडलेस, तुझे सर्व आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या जीवनावर मोकळे केलेस. पित्या तुझी बरकत मुक्त केलीस. तू म्हटलंस ज्या कामामध्ये तू हात घालशील त्यामध्ये मी तुला बरकत दिली. पित्या त्यांच्या कामामध्ये बरकत दिलीस, त्यांच्या धंद्यामध्ये बरकत दिलीस. पित्या त्यांच्या घरामधील प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी बरकत दिलीस. तुझे आशीर्वाद मोकळे केले. सबा बाबा रियांडो आरोग्य दिलंस. जो खाऊन टाकणारा सैतान, आजार आणणारा सैतान, प्रभू त्या आजार आणणाऱ्या सैतानाला तू धमकावलंस या क्षणी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझा आशीर्वाद मोकळा केलास, सर्व बंधन तू तोडलेस. आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. सर्व महिमा, सर्व आदर आणि सर्व गौरव आम्ही तुला देतो. आमची प्रार्थना ऐकलीस पित्या, धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया.